राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सना मलिक आपल्यासोबत आहेत। आज मलिक कुटुंबामधून 3 जण कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये रणांगणात उतरत आहेत आणि या विषयासंदर्भातच आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तुमच्याच कुटुंबात आता 3 तिकीटं दिल्याची माहिती मिळते। काय सत्य आहे आणि कोण इलेक्शन लढते? 2017ला वॉर्ड नंबर 165 मधून मी उमेदवार होते। माझी बुवा डॉक्टर सैदा खान उमेदवार होते आणि कप्तान मलिक माझे जे काका आहेत ते उमेदवार होते। तसेच आता 2 रिपीट होत आहे आणि माझ्या कप्तान चाचाची जे सून आहे ते ओबीसी महिला जात आहे, त्यांचा वॉर्ड म्हणून त्यांना तिकडे उमेदवारी देण्याची असं आम्ही बोलणी झाली आहे। पण जोपर्यंत आमच्या वरिष्ठांचा आदेश येत नाही कदाचित स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आम्हाला बोललं झालं आहे। पण स्वबळावर लढण्याची आम्हाला घोषणा झाली तर आम्ही हे 3 उमेदवार माझ्या कुटुंबातील असणार। तुम्ही कार्यकर्ते तुम्हाला मिळत नाही का? तुम्ही घराणेशाही करताय असं तुम्हाला वाटत नाही? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अणुशक्तीनगर विधानसभामध्ये एक ओपन लेडीज कॅटेगरी झाली होती। तेव्हा पण माझे आणि पूर्ण तालुक्याचे कार्यकर्ते साहेबांच्या समोर येऊन बसलं होतं आणि बोललं होतं की तुमच्या घरच्या कोणी उमेदवार द्या। पण साहेबांनी स्पष्ट सांगितले आम्ही घरच्या कोणालाही उमेदवार देणार नाही आणि 170 जे सीट आहे ते कप्तान चाचाची आमची कप्तान काकाची सीट आहे म्हणून तिकडे त्यांची घरात एक ओबीसी महिला आहे म्हणून त्यांना निवडणुकीसाठी आम्ही ते जबाबदारी देणार, बाबा तुम्ही तिकडे उभे राहा। 2 दिवसापूर्वी तुमच्याच पक्षाकडून सांगण्यात येतं की नवाब मलिकांचं भाषण देखील व्हायरल झालं की कुटुंबात कुणालाच उमेदवारी देणार नाही आणि आज कुटुंबातनंच 3 सदस्य निवडणुकीच्या रणांगणात होतं। नाही, कुटुंबात कोणालाही उमेदवार देणार नाही ते अणुशक्तीनगर विधानसभाचे जसं आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बोललं होतं तसं आहे। आणि जे सिटिंग 2 कॉर्पोरेटर आहेत त्यांना संधी दिली जाते आणि जे सिटिंग एक आमची सीट होती तिकडे आमच्याकडे ते ओबीसी महिला आहे म्हणून त्यांना आम्ही पुढे करते। निवडणुकीच्या अनुषंगानं पाहायला गेलं तर अजूनही महायुती की स्वबळ अशी कुठलीच घोषणा झालेली नाही आहे। नेमकं पक्षामध्ये काय चाललंय? कारण निवडणुकीमध्ये तुम्ही प्रामुख्याने यंत्रणेमध्ये काम करताय, प्रत्येक बैठकांना तुम्ही उपस्थित असता, काय पक्षानं नेमकं ठरवलंय? स्वबळाच्या तयारी पक्षाने आम्हाला असं काही घोषणा करायला सांगितलं नाही आणि त्यांची काही आमच्याकडे आदेश नाही आले। पण कदाचित आज किंवा उद्या काही डिक्लेअर झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक मोठे लढाई देऊ म्हणून आम्ही आमची तयारी ठेवलं आहे आणि कमीत कमी 100 जागात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून एक कंटेस्टंट्स देणार। जवळपास 4 दिवस आता फक्त फॉर्म भरायला राहिलेत, अजूनही एबी फॉर्म वाटप नाही किंबहुना तुमचे उमेदवार घोषित झालेले नाही आहेत, त्यामुळे प्रचार कसा करायचा अशा पद्धतीचे सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहेत। कधीपर्यंत तुम्ही तिकीट जाहीर करताय आणि कधीपर्यंत तुम्ही एबी फॉर्म वाटप सुरू करताय? जसं आमच्या पक्षाचा आदेश आला आज आदेश आला तर आम्ही उद्याच्या दिवस एबी फॉर्मचं वाटप करणार। आमचे कॅटेगरी वाईज लिस्टिंग झाली आहे। आम्ही कॅन्डिडेट्सला जे आमचे इच्छुक उमेदवार आहे जे आम्ही फायनलाइज पक्षाच्या माध्यमातून केलं आहे त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही तुमची तयारी ठेवा, जसा आदेश आला स्वबळाचं लढणार असेल तर तुम्हाला संधी भेटणार म्हणून आम्ही त्यांना तयारी करण्यासाठी ऑलरेडी बोललो आहे। आणि प्रचारासाठी तुम्हाला पण माहीत आहे शेवटच्या 11-12 दिवसच भेटत आहे, तर त्यांनी एकदा नॉमिनेशन फाईल केलं ना त्याच्यानंतर त्यांच्याकडे एक 10-15 दिवस असणार प्रचारासाठी आणि तसं तयारी त्यांनी ग्राउंड लेवलवर ठेवलंच आहे। तुम्हाला वाटत नाही का की मुस्लिमांचा पक्षच म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समोर येतोय? कारण अनेक जण असं म्हणतात की केवळ मुस्लिम बहुल भागांमध्येच तिकीटं दिली जात आहेत, मग आम्ही इलेक्शन लढायचं कसं? मुंबईभर जर कार्यकर्ते आहेत तुमचे, वेगवेगळ्या ठिकाणी 5 वर्ष काम करतात आणि आम्हाला ऐनवेळी तिकीट मिळणार नसेल आणि केवळ मुस्लिम बहुल भागांमध्ये तिकीट दिली जात असतील तर मग हे पक्षासाठी चिंतेची बाब नाही? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमचे मुंबईमध्ये एकच आमदार आहे सना मलिक जे मी आहे आणि माझ्या मतदारसंघात फक्त 26% मुस्लिम पॉप्युलेशन आहे, पण आम्ही तिकडे सगळेच सीट लढणार। आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आमचे जे पारंपरिक सीट्स आहेत ते आम्ही लढणार आणि आमचे जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी जिथे त्यांची स्वबळावर लढण्याची तयारी आणि त्यांची ताकद आहे तिकडे आम्ही त्यांना सीट्स देणार। फक्त मुस्लिम एरियामध्ये सीट देत आहे असं नाही। जेव्हा सीट्स येणार, जेव्हा कॅन्डिडेट्स आम्ही डिक्लेअर करणार तेव्हा तुम्ही पण बघा की प्रत्येक समाजाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉर्डला आम्ही कसं आमची तयारी आहे आणि फक्त मुस्लिम समाजचं तुम्ही सांगताय तसं नाही। आणि मुस्लिम समाज जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत ताकदीने उभे आहे। तुम्ही गेल्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये बघितलं असेल, नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये की मुस्लिम समाजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवारची एक मोठी ताकद त्यांच्यासोबत उभे होती आणि खूप ठिकाणी त्या लोकांनी अजितदादा पवारला मत दिलं आहे आणि ते आमचं एक मला वाटतं एक पॉझिटिव्ह आहे आणि तसं पॉझिटिव्ह एरियाजला आणि पॉझिटिव्ह कॅन्डिडेट्सला आम्ही सोडणार पण नाही। शेवटचा
खरं तर आपण पाहतोय सना मलिक आपल्यासोबत होत्या. मुंबईमध्ये कशा पद्धतीनं इलेक्शन त्या लढतायत या संदर्भातली त्यांना माहिती दिली आणि संध्याकाळपर्यंत निवडणुकीसंदर्भामध्ये घोषणा होईल, उमेदवारांची यादी जाहीर होईल अशा पद्धतीची शक्यता आहे. शेवटचा एक प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत तुम्ही जाणार अशी एक चर्चा सुरू झाली होती, त्याचं पुढं काय झालं? तुम्हाला प्रस्ताव आला होता का? चर्चा झाली का? आणि असं काही होऊ शकतं का? प्रस्ताव आला की नाही आला ते वरिष्ठांकडे माहीत आहे. आमच्याकडे जेव्हा आम्ही कमिटीमध्ये बसते, आम्ही फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता आणि त्यांचे इच्छुक उमेदवार कुठे आमचे स्ट्रॉंग होल्ड आहे तिकडे आम्ही तेच डिस्कशनमध्ये घेतात. कोणासोबत जायचं आहे, कोणासोबत नाही जायचं आहे ते आम्ही आमचे वरिष्ठ आहेत ते डिस्कस करत आहे. आमच्याकडे अजून काहीच माहिती आली नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.